नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? सध्या त्यांच्या ॲम्बिशन्स कुठल्याही लपून राहिलेल्या नाहीत. त्यांना काहीही करून मुख्यमंत्री पद हे हवंय, हे काही लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं अंतर्गत जे काही द्वंद्व चालू आहे, युद्ध चालू आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. परंतु सत्ता महत्त्वाची आहे. केंद्रीय नेतृत्व भाजपचं, अमित शहा जे आहेत त्यांचं आणि एकनाथ शिंदेचं अतिशय चांगलं आहे. आणि हे आपण यापूर्वी सुद्धा बघितलंय. देवाभाऊंचं त्यांचं काय खटकतंय, काय नाही खटकतंय, हे सुद्धा चर्चा आपल्याला ऐकायला येतं. आणि आपण हे बघितलं म्हणजे एकनाथ शिंदे हे अचानकपणे मुख्यमंत्री कसे झाले 2.5 वर्ष, हे आपण बघितलेलं आहे. खरं वास्तविक त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार होते आणि आपण उपमुख्यमंत्री होणार हेही एकनाथ शिंदे साहेबांना माहीत होतं. परंतु अचानकपणे दिल्लीतनं सूत्र हल्ली आणि दिल्लीतनं सूत्र हल्ल्यानंतर अमित शहाने ऐन वेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि देवाभाऊंचा पत्ता कट केला. देवाभाऊ नाराज झाले, देवेंद्र फडणवीस नाराज झाले. सगळ्यांनी बघितलं, त्यांचा चेहरा सांगत होता ते नेहमी पक्षाध्यक्ष होणार, मला कुठलंही पद नको आहे. या भूमिकेत हे देवाभाऊ राहिलेले होते. परंतु तेही वर्णमय शेवटी पंतप्रधानांनी दबाव वाढल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, हे सत्य आहे. नाहीतर देवाभाऊ नाराजच होते. एकनाथ शिंदेच्या वरचं अमित शहाचं प्रेम तर कळालं आणि आता परत चर्चेला उधाण आलेलं आहे. एकनाथ शिंदेना परत मुख्यमंत्री बनवायचं आहे अमित शहाना. परंतु त्यांनी त्याच्यासाठी अट घातलेली आहे की तुमचा पक्ष विलीन करा भारतीय जनता पक्षामध्ये. आता भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करायचं म्हणजे आपलं अस्तित्व, जे शिवसेना म्हणून आता जे 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 काही बोलतात, जे जे आश्वासन देतात, जे काम केलं म्हणून सांगतात, ते सगळं गेलं. मग आता जे काही 57 आमदार त्यांचे आहेत त्यांच्यामध्ये आता फाटाफूट चालू आहे. बऱ्याच जणांना मुख्यमंत्रीपद घेऊया, मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेऊया, चांगली खाती घेऊया, हे सगळं आहे. परंतु काही मातब्बर मंडळी मात्र या नवीन समीकरणाला नकार देत आहेत. त्यामुळं द्विधा मनस्थितीमध्ये आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हवंय आणि पक्षही विलीन करायचा नाही. परंतु अमित शहा आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे नेते, हे काही साधेसुधे आहेत. त्यांनी बरोबर राजकारण खेळलेलं आहे आणि त्यांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवेत अमित शहाना. परंतु त्यांचा पक्ष विलीन केला तर भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सांगता येतं की नाही पक्ष विलीन होतोय आणि केंद्रामध्ये खासदार त्यांचे सगळे मिळतात ना, ते भाजपचे होणार ना. त्यांचे काही 7 खासदार आहेत ते सगळे भाजपचेच होणार ना आणि आमदार सगळे भाजपचे होणार. त्यामुळे मुख्यमंत्रीपद द्यायला काही हरकत नाही, हे बरोबरच आहे समीकरण. परंतु त्याच्यामधनं हे वाद चाललेले आहेत. नुकतंच उदय सामंतजींना सुद्धा विचारणा झाली, पण उदय सामंत म्हणतात हे सगळ्या वायफळ गप्पा आहेत, वायफळ चर्चा आहेत, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही असं म्हणतायत. परंतु एकनाथ शिंदे गुपचूपपणे अमित शहाना दिल्लीत जाऊन का भेटतायत, कारण काय आहे, काय चर्चा आहे, ते उघड होत नाही आहे. आणि इकडं मात्र देवेंद्र फडणवीस मात्र ते सुद्धा कूटनीतिकारच आहेत. मुत्सद्दीगिरी त्यांच्यातले आपण सगळे बघतोयच. बऱ्यापैकी एकनाथ शिंदेचे आमदार देवाभाऊंच्याकडे आहेतच, देवाभाऊ जिंदाबाद म्हणतायतच. हे सुद्धा कुठेतरी सलतंय एकनाथ शिंदे. हे अंतर्गत वाद आता लपून राहिलेले नाही आहेत त्यांच्यातले. आणि आता हा पक्ष विलीन केलाच आपण, मुख्यमंत्रीपद आलं आणि आता विलीन केला आणि मुख्यमंत्रीपद दिलंच नाही, अशा दोन्ही गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. परंतु अमित शहा नक्की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देणार, कारण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अंतर्गत गटबाजी भरपूर आहे, ही लपून राहत नाही आहे. तर अशा वेळेला ते दिलंच नाही तर पक्षही गेला, सगळंच गेलं. आता आणायची जेवढी सत्ता आहे तेवढी तर उपभोगता येते, ती पण उपभोगता येणार नाही. अशी विचित्र परिस्थिती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची झालेली आहे. परंतु ह्याच्यासाठी म्हणून उभाटा आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का, तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये तसुबरही सत्य नाही. ह्या चर्चा, ह्या वायफळ चर्चा ह्या आहेत. परंतु एक नक्की आहे
की एक गट एकनाथ शिंदेच्या मधला आपण मुख्यमंत्री पद घ्यायचं आणि आपला पक्ष विलीन करायचा, आपण भाजपवासी व्हायचं या मताशी ठाम आहे. आता त्याच्यामध्ये उदय सामंत मात्र काय भूमिकेत आहेत, नरोवा कुंजरोवा त्यांचं कळत नाही, कारण त्यांचंच नाव जास्त करून पुढं होतंय. तडजोडी करायला तेच पुढं असतात, सगळ्या गोष्टीत असतात. परंतु त्यांना विचारणा केली तर असं काहीही नाही असं अजूनही ते म्हणतायत. परंतु आता ह्या चर्चा पुन्हा जोर धरू लागलेल्या आहेत. दिल्लीमध्ये त्याच्यावर चर्चा होतीये आणि ह्यांचे 7 खासदार भाजपवासी झाल्यानंतर तिथं केंद्रातलं बळ सुद्धा भारतीय जनता पक्षाचं वाढणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतात का आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात अगदी चांगलं खातं त्यांना दिलं जाईल आणि केंद्रातले ते मंत्री बनणार असंही बोललं जातं. परंतु देवाभाऊ ते देवाभाऊच आहेत, हे कुठलं काही घडवतील असं मला वाटत नाही आहे आत्ता तरी. परंतु ह्या चर्चा मात्र जोर धरल्या आहेत. आज इथंच थांबूया, उद्या पुढच्या भागात.